नमस्कार. आज आपण या ठिकाणी एका यशवंत विद्यार्थिनीची काय घेणार आहे, मुलाखत घेणार आहे. म्हणजे आता चौथीला असून देखील तिनं 5वी किंवा 6वीचे विद्यार्थी जे यश खेचून आणू शकतात ते तिनं 5वीच्या वर्गामध्ये यश काय आणलं, खेचून आणलं. आतापर्यंत ती गुरुकुल निवासी अकॅडमीची विद्यार्थिनी, राहणार कागल, शुभ्रा शेखर कांबळे हे तिचं नाव आहे. आतापर्यंत तिनं 10 परीक्षा दिल्या. त्या 10 परीक्षेमध्ये सराव पेपरमध्ये तिनं पहिला दुसरा क्रमांक पटकवलाच. त्याचबरोबर ज्या परीक्षा अवघड होत्या, 5वीच्या असू देत किंवा 6वीच्या असू देत, त्या परीक्षेमध्ये पहिल्या 10 येण्याचा मान, 10 मध्ये येण्याचा मान तिनं पटकवला. आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण तिची प्रखर पद्धतीनं मुलाखत काय करणार आहे, घेणार आहे. आणि तिच्या यशाचं काय रहस्य आहे किंवा काय आहे, आई वडिलांची परिस्थिती प्रतिकूल असताना, गरीब असताना देखील तिनं हे यश इयत्ता 4थीमध्ये असून देखील 5वीच्या विद्यार्थी ज्या पद्धतीने खेचून आणतात, ते कशा पद्धतीने खेचून आणलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहे, बघणार आहे. तर पहिल्यांदा शुभ्राबा, तुझं अभिनंदन. आता मी तुला पहिला प्रश्न विचारतो की सैनिक स्कूलची ती तयारी तू कशा पद्धतीने केलीस? म्हणजे मी ते आलेले तेव्हा मला काही माहित नव्हतं इतकं बरं. फारसं. हा हा आणि सैनिक स्कूलचा अभ्यास 5वी 6वीची मुलं करत होती. बरोबर. मग मी तो जे अभ्यास करायचा ते मी बघितला. मग मी पण ठरवलं मनाशीच की मी सैनिक स्कूलचा अभ्यास करू शकते. मग मी सरांची परवानगी घेतली की मी सैनिक स्कूलचा अभ्यास करू का. बरोबर बरोबर. अभ्यास तू कशा पद्धतीने केलास? अभ्यास म्हणजे 5वी आणि 6वीची मुलं अभ्यास करत होती. हा. मी त्यांचा पहिला अभ्यास कसा करतात ते पहिला बघितलं. हा. आणि मग ते सैनिक स्कूलचा अभ्यास करत होते तो मी बघितला आणि तो अभ्यास केला. बरं, ठीक आहे. तुझ्या यशा पाठीमागचं जी गुपित आहे ती काय नेमकं गुपित आहे? खरं सांगू काय, मी ही सगळी पुस्तकं ती काय केलेली तोंडपाठ केली होती. बरोबर बरोबर. म्हणजे तिच्या यशाचं महत्वाचं गुपित काय आहे तर ज्ञान. हे ज्ञानच काय गेलं, तिला तिथपात्र घेऊन गेलं आणि ती यश काय केलं, तिनं खेचून आणलं. म्हणजे ती 4थीला असून देखील 5वीची पुस्तकं तिनं काय केली, या ठिकाणी तोंडपाठ केली आणि त्या ठिकाणी तिनं यश काय आणलं, खेचून आणलं. पुढचा प्रश्न बाबा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तू इयत्ता आता 4थीमध्ये आहेस, 2026 मध्ये तू 5वीला जाणार आहेस. मग 5वीला गेल्यानंतर मला काय म्हणायचं आहे की तुझ्या समोर एक मोठं आव्हान आहे. ते आव्हान कोणतं आहे तुला माहिती आहे का? कोणतं आहे? नवोदयचं आव्हान आहे. ते अतिशय जोखीमचं काम आहे. त्याचबरोबर तू कोणत्या जिल्ह्यामधून येतेस? कोल्हापूर जिल्हा. तुझं गाव येतं कागल, बरोबर. मग त्याच्यासाठी तुला भरपूर तयार करावं लागेल, कारण कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये असा एकमेव जिल्हा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त नवोदयचा रिझल्ट या जिल्ह्यामध्ये लागतो. मग त्याच्यासाठी तू काय वेगळं आव्हान स्वीकारलेस किंवा तू काय स्पेशल किंवा काय वेगळं करणार आहेस? मी नवोदयसाठी माझं ठरले की मी 100 पैकी 100 पाडून माझ्या आईबाबांना मी सरप्राईज. वा, अभिमानास्पद आहे की म्हणजे तिनं असं ठरवलंय की येणारी 2026ची जी नवोदयची परीक्षा आहे, त्या नवोदयच्या परीक्षेमध्ये परीक्षा कितीही कठीण असू दे किंवा कितीही अवघड असू दे, त्या परीक्षेमध्ये मी काय करणार आहे, 100 पैकी 100 गुण संपादन करून आपल्या आई वडिलांना ती काय करणार आहे, गोड अशी भेट देणार आहे. आता तू जे सैनिक स्कूलचं यश संपादन केलेस, या संपादनामध्ये तुझ्या पालकांचं योगदान किती आहे? खरं सांगू तर माझं पालक खूप गरीब होते. मम्मी ज्वेलर्समध्ये काम करायची आणि पप्पा MIDC मध्ये. मग मी त्यांचं हे म्हणजे ते काम करायची ते मी माझ्या डोळ्यासमोर आणलं आणि मी ठरवलंच की मी सैनिक स्कूलला पास होणार. बरोबर. बघा किती चांगलं उत्तर तिनं दिलेलं आहे की तिला असं म्हणायचं की माझी मम्मी ज्वेलर्सच्या दुकानामध्ये काय करते, काम करते आणि माझे पप्पा जे आहेत ते MIDC मध्ये दिवस रात्र काबाड कष्ट करून या ठिकाणी त्यांची शेती नाही आहे. मी विचारलं तिला तर शेती नसताना देखील ते काबाड कष्ट करून काय करतायत, तिनं ते डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि आपल्या आई वडिलांना ती नवोदयची पोचपावती या ठिकाणी काय करणार आहे, देणार आहे. त्याचबरोबर मला शुभ्रा तुला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की जी मुलं नवोदयचा असेल किंवा सैनिक स्कूलचा अभ्यास जी करणार आहेत, त्यांच्यासाठी तू काय सल्ला देशील किंवा त्यांना तू काय उपदेश देशील? खरं तर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत राहा, यश हे 100% मिळणार. बरोबर बरोबर. आजच्या या ठिकाणी मुलाखतीमध्ये तिनं अतिशय चांगल्या प्रखर पद्धतीनं उत्तरं दिलेली आहेत. तिचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि तिनं नवोदयच्या परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण संपादन करावं. माझे देखील आशीर्वाद तुझ्या कायम सदैव पाठीशी आहेत. तर ठीक आहे, धन्यवाद.